नमस्कार मैत्रिणो. चातुर्मासानिमित्त महाराष्ट्रात होऊन गेलेले संत यांची माहिती मी सांगणार आहे. तर मी आषाढी वारीपासूनच मी तुम्हाला संत पुंडलिक महाराज, संत सेना महाराज, संत दामाजी पंत यांची माहिती मी सांगितलेली आहे. जर तुम्ही ऐकले नसेल तर अवश्य ऐका. तसेच आज मी तुमच्यासाठी संत जनाबाई यांची कथा व माहिती यांचा व्हिडिओ मी करणार आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध मराठी संत कवयित्री ह्या होत्या. त्यांनी अभंग, गवळण, भारुडे हे त्यांनी लिहिलेले आहेत. तर चला आपण यांच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया. संत जनाबाई ह्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावात इसवी सन 1265 यांचा जन्म झाला होता. संत जनाबाई यांचा जन्म हा गंगाखेड या गावामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव करुंड आणि वडिलांचे नाव दमा हे होते. त्यांचे वडील पेशाने वैद्य असल्याचे आपल्याला माहिती आहे. दामा शेट्टी यांनी त्यांना पाहिले. आता हे दामा शेट्टी म्हणजेच संत नामदेव महाराजांचे वडील होत. त्यांनी त्यांना जनाबाईंना उचलून स्वतःच्या घरी आणले. नामदेवांच्या घरीच सुरुवातीला 14 माणसे राहत होती आणि त्या जनाबाई ह्या 15व्या. असं हे 15 घर अशा त्यांच्या घरात 15 माणसे राहायला सुरुवात झाली. दामा शेट्टी यांच्या घरात जनाबाई दासी म्हणून काम करत होत्या. जे पडल ते काम जनाबाई ह्या लहानपणापासूनच करत होत्या. जनाबाई दासी म्हणून काम करत असल्यामुळे त्यांच्या घरी दळण दळणे, गवऱ्या धापणे, भांडी कुंडी घासणे याबरोबर सर्व दैनंदिन कामे त्या त्यांच्याकडे करत होत्या. जनाबाईच्या ह्या दैनंदिन कामामुळे स्वतः विठ्ठल तिला गवऱ्या विचू लागायचे, भांडी घासू लागायचे. कोणत्या ना कोणत्या कामात जनाबाईला विठ्ठल येऊन भेटायचे. एवढेच काय तर स्वतः पांडुरंगाने जनाबाईचे अभंग लिहिलेले आहेत असे सांगितले आहेत. पुढे नामदेवांनीही जनाबाईंचा सांभाळ केला. संत नामदेवांच्या बरोबरच राहून त्यांनी अध्यात्माचे अनेक धडे शिकले. संत ज्ञानदेव महाराजांच्या काळातही सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. जनाबाईंनी अनेक अभंगही लिहिलेले आहेत. तसेच त्यांनी विठू माझा लेकरू वाळा, संगे गोपाळांचा मेळा हा अभंगही संत जनाबाईंनीच लिहिलेला आहे. जनाबाईंनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. त्यांच्या ओव्यासुद्धा अनेक जणांना अतिशय लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा अजून जनाबाईंच्याच ओव्या म्हटल्या जातात, आनंदाने गायल्या जातात, म्हटल्या जातात. कोकणामध्ये जनाबाईंच्या ओव्या तर अतिशय प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जातात. तर जनाबाईंच्या ओव्यांची संख्या आज जवळजवळ 300च्या पुढे गेलेली आहे. जनाबाईंची काकड आरती ही फार प्रसिद्ध आहे. सर्व मंदिरामध्ये जनाबाईंच्या काकड आरत्यासुद्धा म्हटल्या जातात. तसेच जनाबाईंचे अनेक अभंग नामदेव गाथेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतील. कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयावरतीचे अभंग आहेत. असे अभंग जनाबाईंनी लिहिलेले आहेत. तसेच जनाबाईंच्या थाळीपाक, द्रौपदी स्वयंवर असे अभंगाने लिहिलेले आहेत. तर संत जनाबाईंच्या अभंगातून संत नामदेवांनी भक्तिप्रेम, संत ज्ञानेश्वरी उत्कंठ भाव, संत चोखोबांचे भक्तिभाव त्यांनी काव्यामधून लिहिलेले आहेत. तसेच संत जनाबाईंनी वात्सल्य, कोमल कृतुजा, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती ह्या स्त्रियांच्या विषयीच्या भावना संत जनाबाईंनी आपल्या काव्यात लिहून ठेवलेले आहेत. हे अभंग ओव्या जनाबाईच्या अतिशय प्रसिद्ध आहेत. तर संत जनाबाईचे अभंग दूरवर लोकप्रिय प्रसिद्ध झालेले आहेत. तर अशी ही ख्याती कबीरांच्या कानी गेली
आणि इतकी सुंदर अभंग रचणारी ही स्त्री कोण आहे? तर ही कोण? ह्या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी ही पंढरपूरला आलेत. पंढरपूरला आल्यानंतर त्यांना कळाले की ती संत नामदेवाच्या घरी कामाला आहे. आणि संत नामदेवाच्या घरी गेल्यानंतर त्यांना कळाले की जनाबाई ही गोकुळपुरास गवरे थापायला गेलेली आहे. म्हणजे त्यावेळेस पंढरपुरात जनाबाई नव्हत्या, तर त्या गोकुळपुरामध्ये गेल्या होत्या. तर तिला भेटण्यासाठी ते गोकुळपूरमध्ये गेले. तर दुसऱ्याच्या घरी काम करणारी ही बाई अभंग कशी लिहिते हे त्यांना विशेष त्याचं कौतुक वाटत होतं. आणि ते तिची वाट न बघता थेट गोकुळपुरास कबीर हे त्यांच्या भेटीसाठी गेले. तिथे गेल्यानंतर तेथे त्यांना 2 स्त्रिया एकमेकाशी भांडताना आढळल्या. त्यांची भांडणे गवऱ्यावरून चालले होते. त्यांना समजले की काही वेळाने कबीराने त्यांना विचारले की ते जनाबाई नावाची स्त्री कोण आहे? तर तिथे दुसरी स्त्री म्हणाली, ही काही जणी चोरटी कुठली माझ्या गवऱ्या चोरून माझ्याशी भांडते. या 2 स्त्रियांनी मला हा संवाद कबीराने सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेणाच्या एकसारख्या गोल असणाऱ्या गवऱ्या कुठल्या कोणाच्या हे आता कसं ठरवायचं हा प्रश्न कबीरांना पडला. कबीर विचारात पडले की आता जनाबाईंनाच आपण हा प्रश्न सोडवायला आपण सांगूया. तर कबीरांनी म्हटले की जनाबाई तुम्ही तुमच्या गवऱ्या आता ओळखा. तर जनाबाईंनी हसून म्हणाल्या, अहो महाराज, सर्व गवऱ्या एका ठिकाणी तुम्ही जमा करा आणि प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावून ऐका की त्या गौरीमधून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल. ती गौरी ती माझी असणार आहे. तर त्या गौरीमधून येणाऱ्या सर्व गौऱ्या ह्या जनाबाईच्याच होत्या. कबीरांचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या प्रत्येक काळात गौरीतून हा विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. कबीरांना आश्चर्य वाटले की हे महान कवयित्रीला आपण भेटायला आलो आहोत. हे त्यांना समजले की जिच्या विचारातसुद्धा साक्षात पांडुरंग आहे. त्यांनी सर्व गवऱ्या विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकून वेगवेगळ्या केल्या आणि गवऱ्याची त्यांनी वाटणी केली. परंतु कबीराच्या मनात एकच प्रश्न होता की ह्या गवऱ्यामधून विठ्ठलांचा नावाचा आवाज कसा येतो? जनाबाईंनी हे ओळखले आणि ते म्हणाले की ह्या गवऱ्या थापताना मी सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असते आणि माझ्या ध्यानी मनी नेहमी मी पांडुरंग म्हणून ह्या गवऱ्यामध्ये सुद्धा पांडुरंग हा आवाज येत असतो. त्यावेळेस कबीर हे तिच्या जनाबाईकडे पाहतच राहिले आणि त्यांनी स्वतःची ओळख करून त्यानंतर दिली. मग त्या कबीरांनी घरी घेऊन गेल्या आणि जरी मी आख्यांकी नसली तरी माझ्या मनातील भावार्थ हा श्रेष्ठ आहे. सगळे त्यांना जनी या नावाने ओळखत होते. मात्र आता जनाबाई या नावाने त्या संत जनाबाई या नावाने त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. ह्या जनाबाईंचा समाधिस्थ हा 1350 झालेला आहे. तर 1350 त्या पांडुरंगामध्येच विलीन झालेले आहेत. शेवटी जनाबाई नामदेवच्या संत नामदेव महाराजांच्या पायरीच्या चिरासोबतच अंतर्धीन झालेले आहेत. तर असे हे शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या मुखात आपण अशा ह्या संत जनाबाईंचे नाव आपण घेत राहिलेलो आहोत. जनाबाईंचे अभंग आणि ओव्या आजही जगभर प्रसिद्ध आहेत. तर अशा ह्या जनाबाईंना माझा साष्टांग नमस्कार. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक संतांची माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.